नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर हे दसे चरित्र केले नारायण रांगता गोधन राखीत आहे हे सोंग सारिले या रूपी अनंते पुढे भूत करणे आहे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा आहे तुका म्हणे धर्म संस्थापने किंवा तुका म्हणे आहे धर्म संस्थापने केले नारायण अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणना ऐसे दे प्रेम काही कळा पांडुरंगा करू प्रथम नामा पांडुरंगा करू प्रथम नामा पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम जयांचे केले स्मरण वैष्णविद्येचे अधिकरण त्याची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता वचन ऐका कमळापते माझी रंकाची विनंती कर जोडी तो कथे काढ्या पणा सावी जवळी माझी वाणी तुझे वर्णी गुणना ऐसे देई प्रेम काही कळा ओम नमो नारायणा ओम नमो भगवते वासुदेवा ओम नमो देवाजी देवादेव काशी विश्वेश्वर महादेवाय
केदारेश्वर महादेवाय, त्र्यंबकराज महादेवाय, गिरणेश्वर महादेवाय नमो नमः. ओम नमो प्रभु रामचंद्राय हनुमंत भक्त देवा. पंढरीनाथा पांडुरंगा वार करी दैवता तू माय बापा श्री विठ्ठल जय विठ्ठल. द्वारकाधीश श्री कृष्ण परमात्मा नमो नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम चैतन्य गोरक्षनाथ नमः. ओम नमो सद्गुरु जोग महाराज. गुरुवर्य रामदास बाबा वरसाडेकर, गुरुवर्य शंकर बाबा चिमटानेकर, गुरुवर्य मोठे बाबा साधू संत श्रोते जन नमो नमः. भारत माता जननी जन्मभूमी, महाराष्ट्र छत्रपती देश सेवा भूमी. गिरणा तटी गंगेश्वरा, गिरणा तटी गिरणेश्वर महादेवा. श्रोत जन गुणजन माता पिता नमो नमः. हे जसे चरित्र केले नारायण, रांगता गोधन राखीत आहे. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. प्रस्तुत वारकरी कीर्तनाच्या निरूपणाला. गिरणा मातेच्या तीरावर देवाजी देव महादेवरायाचा शिवरात्रीच्या भक्ती महोत्सवाला भातखेड्याच्या जुन्या पावन या भूमीला, जुन्या गावाच्या सेवेला, गिरणेश्वर महादेवरायाच्या महाद्वारामध्ये देवाजी देव महादेवाचे शिवभक्त परिवार, परिसरातील गुरुजन मंडळी, समस्त भजनी मंडळ, श्रोते मंडळी यांच्या सर्वांच्या दास सेवेला घेतला भंग. वारकरी संप्रदायाचे उपासक संत जगद्गुरु तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचे जगद्गुरु आहेत. याच्या पलीकडे सांगावं असं वाटतं, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जो कोण असतील ते छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु संत तुकाराम महाराज. छत्रपती राजे तुकोबारायांच्या सहवासात आले. छत्रपतीचा आशीर्वाद संत तुकाराम महाराजांनी दिला. शिवाजी महाराजांना छत्रपती पदवी त्यांना बहाल केली, आशीर्वादाची पदवी त्यांना दिली. म्हणून संत तुकोबारायांच्या सानिध्यामध्ये राजे छत्रपती आले. त्यांच्या जीवनामध्ये आयुष्यात ते कोणाच्या सानिध्यात आले नाही, आलेच नाही. फक्त संत तुकोबारायांच्या सानिध्यामध्ये फक्त एक वेळा कीर्तन ऐकलं, नंतर त्यांच्या सहवासामध्ये कोणी महात्मा संत साधूचा योग आला आणि भेटीचा. असा तुकोबारायांचा 3 चरणाचा अभंग आहे. आणि बालछंद प्रकरणातील ध्रुवपद त्याला जोडून लावलं, तो झाला 4 चरणाचा अभंग. राम अवतारानंतर देवाचं कृष्ण अवताराचं चरित्र म्हणजे काल्याचं कीर्तन. कीर्तन सेवा करण्यापूर्वी थोडासा पर्यासानं गरजेचं आहे. भाग्य समजतो आपल्या या पुण्य पावन गिरणा मातेच्या तीरावर श्री गिरणे त्या ठिकाणी महादेवरायाच्या पावन भूमीमध्ये, जुन्या गावाच्या सेवेमध्ये, गिरणेश्वर महादेव मंदिराच्या हा शिवरात्री भक्ती महोत्सव, महादेवाचा भक्ती महोत्सव. देवाजी देव गिरणेश्वर महादेवरायाच्या आशीर्वादानं गुरुनामगुरु आजी गुरु रामदास बाबा, शंकर बाबा चिमटानेकर यांची परंपरा जोपासणारी ही मंडळी 9 वर्षाचा सप्ताह आणि हा 1.5 दिवसाचा भक्ती महोत्सव. खूप भाग्यवान आहेत माई बापानं. भारत देशामध्ये असं गाव नाही, राज्यामध्ये असं गाव नाही, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये गाव, माई बापानं वाडीमध्ये, वस्तीमध्ये असा प्रसंग नाही की महाशिवरात्रीचा, महादेवाचा भक्ती महोत्सव त्या गावात महाशिवरात्र नाही तर ते गाव आपलं जातनच नाही. एक देवाजी देव राहायचा आज शिवभक्ती महोत्सव महाशद पर्वणीला 9 वर्षापासून चालत राहिला हा कीर्तन सप्ताहाचा योग नव्हे पण 1.5 दिवसाचा भक्ती महोत्सव आहे. गिरणामाच्या तीरावर
खरोखर माझं भाग्य समजतो. गिरणा मातेच्या तीरावर म्हणजे तुमच्या 144 वर्षाचा प्रयागराज कुंभमेळ्याची सांगता तुम्ही गिरणाच्या तटावर आणि गिरणेश्वर महादेवाजवळ तुम्ही शेवटचा समारोप करतायत. 144 वर्षाचा प्रयागराज आणि त्याची सांगता समारोप तुमच्या आयुष्यामध्ये 2025ला या पूर्ण तुम्ही आज व्यक्त करतायत. आणि फार मोठी परंपरा माई बापांनं माझं भाग्य समजतो. आज काल कीर्तन होतं दिवसा आम गुरुबंधू शुभम महाराज मंदानेकर कीर्तन सेवा घेतली श्री रामदास दत्तू पाटील यांच्याकडे. आजची कीर्तन सेवा राजेंद्र रामदास पाटील भातकेळकर यांच्याकडे माई बापानं. ही समोर गुणवान गायक वादक मंडळी आमचे गुरुबंधू गोपालजी महाराज उंदरी खेडेकर उत्कृष्ट गायक आहेत, कीर्तनकार आहे, वादक आहे. आमचे अशोक महाराज बदाने भातखेड्याची, प्रशांत महाराज मायबापानं भातखेड्याचे, प्रवीण महाराज भातखेड्याचे, शांताराम महाराज भातखेड्याची संपूर्ण मंडळी. या मृदुंगाचे मुकुटमणी आपल्या भडगाव तालुक्याचं. आणि या ठिकाणी भागवत महाराज नगर देवडेकर माहीबापांना. मला भागवत महाराज दिसले, माहीबापांना जवळ फोन करतोय सापडत नाही. आणि आज गिरणेश्वरला येऊन गेले. फार मोठी विभूती. मृदुंगाचे मुकुटमणी माही, त्यांना कोणतं वाद्य वाजता येत नाही सांगू नका, फक्त कीर्तनकार बाबांनी ताकद पाहिजे. सोपणी माऊली मृदुंग घ्या, तबला घ्या, डोलकी घ्या, पकवास घ्या, जसं गिऱ्हाईक तसा माल, असे तुम्हाला ते प्राप्त झाले. आणि आमच्या हरणीमय यादव माझे जुरे सहकारी हरिभक्तवरा ज्ञानेश्वर महाराज माऊली, बळगुजा भातखेडेकर, संश्रेष्ठी तुषार पाटील, मसावद माही बापानं आता नाकाट लावून स्मृती घेऊन आले. भाग्य समजतं. यूट्यूबला सहकार्य अविनाश पाटील माही बापानं, टेंट सर्विस भातखेड्याची मंडळी, विश्व सहकार्य महादेव भजनी मंडळ, गुरुदेव भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, छत्रपती ग्रुप तरुण मंडळ, विश्वस्त मंडळ, गिरणेश्वर महादेव संस्थान, जुनं भातखेडे, ग्रामस्थ मंडळी, सर्वांचं योगदान भाग्य समजतं मायबापानं. गिरणेश्वर महादेवाच्या भक्ती महोत्सवाला प्रत्येकाचं योगदान आहे, फार मोठं योगदान आहे माहीबापांनो. या ठिकाणी पाहा लागतं सांगितलं मला माऊलींनी. फार मोठा आनंद आहे हा शिवला भक्ती महोत्सव की फराळची सेवा दिली सचिन दिले पाटील. ही कीर्तना सेवा ज्यांनी घेतली माहीबापानं. दुधाची सेवा घेतली राजनंद तत्व पाटील. केळीचा प्रसाद दिला म्हणून प्रल्हाद पाटील माहीबापानं. पाण्याची सेवा वीरभान पाटील. आश्रमनळी घेतली. अन्नदान महत्त्वाचं आहे, महाप्रसाद महत्त्वाचा आहे. आणि हा महाप्रसाद महाशिवरात्रीच्या पारणाला ज्यांनी महाप्रसाद दिला श्री विक्रम भिला पाटील, पाटील ट्रान्सपोर्ट यांच्याकडून हा महाप्रसाद दिला गेला. लक्षात ठेवा. फार मोठे भाग्यवान आहे तुम्ही. लगीनमा कितला लोक जेवाडात, त्याला शास्त्रामध्ये अन्नदान म्हणता येत नाही. काय काय लोक लय वर्णन करतात. तो अहो काय लगीन कर भलता लोकी जी घ्या तो काबो जी घ्या तो खाय उनता. हो लग्नामध्ये अन्नदान नाही, डोक्यात काढून टाका. लग्नामध्ये अन्नदानला महत्व आहे, लग्नामध्ये कन्यादानला महत्व आहे, अन्नदान नाही. कन्यादानला महत्व आहे. आणि लग्नामध्ये कन्यादान दिल्यानंतर त्या कन्यादान बरोबर गोदान द्यावं लागतं. गोदान दिल्यानंतर कन्यादानच्या दिवशी कन्यादान झालं हातावर गोमाता द्यावी लागते. आणि गोदान दिल्याशिवाय कन्यादानला महत्व नाही, हे शास्त्र म्हणतंय. हे लक्षात ठेवा. किती लोकांनी मुलीच्या लग्नामध्ये कन्यादान केलं आणि कन्यादान गोदान दिलं. बरं सांगा तुम्ही कितला लोक गोदान दिलं? लगीन ना दिना मागितली नाही. लग्नाच्या दिवशीच गोदान दिल्याशिवाय तुम्हाला कन्यादानचं पुण्य मिळणार नाही. म्हणे महाराज आणले तर काय याते याद नाही म्हणे आते जी टाका जवाई बापुले आते बोलायले आखा जिंदीन. गोदान दिल्याशिवाय तुम्हाला कन्यादानचं पुण्य मिळणार नाही. आयुष्यामध्ये सर्वदान झालं पाहिजे, कन्यादान आयुष्यात झालं पाहिजे. जलदान, अन्नदान, भूमिदान, धातुदान, सप्तदान, त्या ठिकाणी वस्त्रदान, त्या ठिकाणी ज्ञानदान, प्रत्येक दान आपल्या गोदान दिल्याशिवाय तुम्हाला कन्यादानचं पुण्य नाही. जर शेतकरी जवळ होई तर त्याला जिवंत गाय द्या. नोकरदार जवळ होई तर त्याला तुम्ही माईबापानं सोनानी गाय द्या. नोकरदार जवळ होई ते. आणि अल्पभूधारक जवळ होई तर चांदीनी गाय द्या. भूमिहीन जवळ भूमिहीन तामानी गाय द्या. आणि सामान्य मातीने गाय द्या, त्या ठिकाणी चिनीची गाय द्या. पण गोदान आपल्या आयुष्यात दिलं पाहिजे. आणि असं अन्नदान दीड दिवसाचा अन्न आम्ही येत नाही. भाग्य समजतं सर्वांचं सहकार्य. या तीरावर तुम्ही आले माईबापानं खूप भाग्यवान आहेत, फार भाग्यवान आहेत. आज
शिवरात्रीचा भक्ती महोत्सव आणि वारकरी संप्रदायाचा नियम आहे, काल्याचे कीर्तन झाल्याशिवाय त्या यज्ञाची सांगता नाही. हा एक रामनवमी असो, शिवरात्री असो, हनुमान जन्म असो, गोकुळ कृष्ण जन्म असो, अनेक भक्ती महोत्सवामध्ये काल्याचं कीर्तन झालं म्हणजे यज्ञाची सांगता. काल्याच्या कीर्तनाने या यज्ञाची सांगता होते. आपण खूप भाग्यवान आहेत. अन्नदान दिलेलं आहे, सर्वांचं योगदान आहे. लक्षात ठेवा, महाशिवरात्रीला, द्वादशीला, सप्त्यामध्ये अन्नदान करण्याचा फायदा काय? लक्षात ठेवा. तुम्ही अनेक ठिकाणी दान केलं असेल, पण परमार्थामध्ये अन्नदान 108 ब्राह्मण एकीकडे आणि 1 वारकरी एकीकडे. लक्षात ठेवा. अन्नदानाचा धर्मसिंधू ग्रंथात सांगितले, श्रीमद भागवतामध्ये सांगितले, अन्नदान केल्यानंतर त्या ठिकाणी माणसाच्या जीवनामध्ये शुद्ध्या प्राप्त होता. पहिली शुद्धी म्हणजे मातृशुद्धी, पितृशुद्धी, द्रव्यशुद्धी, अन्नशुद्धी. 4 शुद्धी झाल्यानंतर शेवटची आत्मशुद्धी आपल्या पूर्वजांना मिळते. एवढं अन्नदानाचं पुण्य शिवरात्री, द्वादशीला आणि सप्त्यामध्ये आहे. फार मोठं योगदान आहे. वेळ आहे तर पैसा नाही, पैसा आहे तर वेळ नाही. या ठिकाणी धार्मिक कार्यात योगदान दिलं तर फार मोठं भाग्य तुमचं या ठिकाणी. आणि असं अन्नदान तुम्ही करताय. आणि आज भक्ती महोत्सव, शिवरात्रीचा भक्ती महोत्सव. जगामध्ये अनेक देश असतील, पण अनेक देशामध्ये आपला भारत देशासारखा देश नाही. आपण भारतात जन्माला आलो म्हणे, भारतात जन्माला फायदा काय म्हणे, कर्जमाफच म्हणे. विषय सोडून द्या. भरतखंडे नरदेव प्राप्ती ही तर परम भाग्याची संपत्ती. भारत देशाची बरोबर जगाच्या पाठीवर जे जगामध्ये नाही, जे जगामध्ये नाही ते आपल्या भारतामध्ये आहे, जगात नाही. भारत देश, ज्या देशाला भारत माता येणं संबोधलं जातं, सब जगो से बडा मेरा भारत महान, भारत माता की संस्कार आणि संस्कृती शिदोरी जगाला या भारतातील मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव आणि अतिथी देव भव हे ज्ञान, हा संस्कार, ही शिदोरी जगाला या भारताने दिली. जे जगात ते आपल्या भारतात आहे. भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा, हा भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा. जिस देश में सल्त महल, जिस देश में सल्त महल, सल्तों का उजियारा उजियारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा. भारत माता की जय. ऋषियों का देश भारत आहे, ऋषियों का देश भारत आहे. या देशामध्ये ऋषी जन्माला आले आणि ऋषी मुनींनी कृषीचा, शेतीचा शोध लावला. ऋषियों का देश भारत आहे. जे जगामध्ये नाही ते आपल्या भारतात. काही भक्ती महोत्सव आहे. भारत मोठा काय, भारताचा पहिला दिवस, वर्षाचा पहिला दिवस शुभ आहे, त्याला म्हणतो गुढीपाडवा. गुढीपाडवा आपला शुभ दिवस आहे. बाकीच्या देशामध्ये वर्षाचा शेवट 31 डिसेंबर, वरिसना बी शेवट आणि त्यासना बी शेवट. चल मेरे भाई, 31 डिसेंबर. आपला भारताचा पाडवा गोड झाला, शुभ मुहूर्त आहे. तिथं काही भक्ती महोत्सव आहेत. पहिला भक्ती महोत्सव रामनवमी, उत्तमा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस, शुक्ल पक्ष ही नवमी. प्रभू रामचंद्र नवमीला जन्माला आले. प्रभू रामचंद्र भगवान की जय. त्याच्यानंतर हनुमान जन्म, हनुमान जयंती, पवन सुत हनुमान की जय. धन्यांजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. हनुमान की जय. हनुमान जन्म उत्सव. हनुमंतरायाची भक्ती जर केली, शक्ती बी देतो आणि भक्ती बी होते. पण योग्य मागायचं हनुमंतराय पुढे. काय केलं का घरमा उभारना आणि मारुती मंदिर माग्या, जय बजरंग बली, बेटा घरना संताप त्या मारुतीना घंटावा. मारुतीराय म्हणतो बोल प्रसन्न, तुला काय मागायचं मागून घे. मारुतीराय म्हणतो माग, तुला काय मागायचं. मग काय मागावं. मारुतीराया, हनुमंतराया, एवढंच मी मागीन आणू म्हणा, लगीन कैन विन ते मला सांगा. मारुतीले
तुला कळतं का? हा, रामायणामध्ये विश्वामध्ये सनातन हिंदू धर्मामध्ये हनुमंतरामध्ये सप्तचिरंजीव कोणापुढे काय मागा हाती विचार केला पाहिजे. तुम्ही आता त्या ठिकाणी गिरणेश्वर महादेवाकडे आले, तुम्ही काय मागशात जाता जाता? काय मागशात बरं? मी जे सांगतो ते मागा. आणि तुम्ही काय मागशात? बितले बिच्छन बांधले बांधशे. आय हलकट कसाला मागतोस? लेणं देणं कंदीला येणं बितली बितली बांधले बांध. तुम्ही कितला बी लाखना बंगला बांधा, कितला बी लाखनं घर बांधा, पण तुमले शेवटणी आंघोळ त्या बंगलान बाहेरच. असं कधी म्हणा का नाही हो आमना दल्लानी भलतं मोठं घर बांध, आमच्या बाबाने फार मोठा बंगला बांधला, शेवट जावान टाईमले माले शेवटनी आंघोळ या बंगलामा करा नका, उचला आणि जाऊ द्या. करावी तातडी परमार्थाची. लक्षात ठेवा. त्या ठिकाणी योग्य मागायचं गिरणेश्वर. मी जे सांगतो ते मागा. एवढं मागायचं गिरणेश्वर महादेवराया पुढे. गिरणेश्वर महादेवराया शिवरात्रीच्या पारणाचा प्रसाद घ्या. तुमच्या रावडात आलं, गिरणा माता तुमच्या तटावर आलं. एवढंच मागतो गिरणेश्वर महादेव की पुढला सालले 2026 गिरणेश्वर महादेव तुझ्या दारामध्ये या मंडपामध्ये मला कीर्तन ऐकू दे. आयुष्य मागा, आयुष्य मागा. आयुष्याला सर्व काय मिळतं हो. नाही ते उडी गुचकी आणि गया पुचकी. या नगरीचा आहे का करारनामा केलाय का सांगता येत नाही केव्हा का होईल. आयुष्य मागितलं सर्व. आपण खूप भाग्यवान आहेत. कोरोनाच्या महामारीतून सावरलं आणि 2009चं वर्ष 10 वर्षाचा हा सप्ताहाचा ज्ञान आपण बघतोय. फार मोठे हनुमान जन्म. त्याचा पुढचा भक्ती महोत्सव. आषाढीची पंढरपूरची वारी. पायी तीर्थयात्रा घडो, देव संता घरी पडो. आमनं तसे यष्णे तीर्थयात्रा घडो, दसम्या लाडू खाओ आणि पंढरपूर मारावं. पाणी पण नका कपाशी कांदा लावाले भात खेळा माझ येऊ. दिलं इंद्र आता बायकानं डोळे मुख बोला या वचन. जेनेसी जोडसी नारायण नाशे जीव पण भावर. टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटते चालावी पंढरीची. आषाढीची पंढरपूरची वारी. त्याचा पुढचा भक्ती महोत्सव. कृष्ण जन्म गोपाल कृष्ण भगवान जय. गोविंदा आला रे आला रे गोविंदा आला रे आला. गोविंदा आला रे आला रे गोविंदा आला रे आला. हंडी फोडून गेला, हंडी फोडून गेला रे गोविंदा आला रे आला गोविंदा आला रे आला गोविंदा आला रे आला गोविंदा आला रे आला. गोपाल कृष्ण भगवान की. कृष्ण जन्म गोकुळाष्टमी. त्याचा पुढचा भक्ती महोत्सव. कार्तिक शुद्ध एकादशी. त्या ठिकाणी होय होय वार करी पाये पाय रे पंढरी. हाची माझा नेमधर्म मुख्य विठोबाचे नाम. आषाढी कार्तिकी चातुर्मास. लोक विचारतात का म्हणे महाराज आषाढी कार्तिक चातुर्मास म्हणजे काय? आषाढी कार्तिक चातुर्मास म्हणजे काय? आषाढी एकादशीचे माळकरी वाहन खोपडी वहिनी देव बी मोकळा आणि हाव बी मोकळा. ततळण 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 ततळण. आषाढी कार्तिकी विसरू नका मग. त्याचा पुढचा भक्ती महोत्सव. गीता जयंती. धर्मग्रंथाचा गीता जन्मदिवस साजरा करतो. मोक्षदा एकादशी. गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तयार. त्याचा पुढचा भक्ती महोत्सव. दत्त जयंती. पहिले मेरूच्या शिखरी एकयुग निराकारी मुद्रा लावून केचरी प्राणायामी बैसला. तीन शिरस आततया माझा दंडवत काके जोडे पुढे श्वान नित्य श्वान नित्य श्वान. दत्ता दिगंबराया स्वामी मला भेट द्या. दत्ता दिगंबराया स्वामी मला भेट द्या. स्वामी मला भेट द्यावं. स्वामी मला भेट द्यावं. स्वामी मला भेट द्या. स्वामी मला भेट द्या. दत्ता माझ्या घरी यावं. दत्ता मला भेट द्यावं. दत्ता माझ्या घरी यावं. मला भेट द्या. दत्ता माझ्या घरी यावं. दत्ता मला भेट द्यावं. दत्ता माझ्या घरी यावं. दत्ता मला भेट द्या. दत्ता माझ्या मनी यावं. दत्ता मला भेट द्यावं. दत्ता माझ्या घरी यावं. दत्ता मला भेट द्या. देव दत्त. त्याचा पुढचा भक्ती महोत्सव. महाशिवरात्र. इंद्र चंद्र अग्नी वायू ब्रह्मा विष्णू महेश सर्व 33 कोटी देवामध्ये मोठे देव कोण? सर्व देवामध्ये देव सर्व देव
देवा माते देवा देवा माते देव सर्व देवा माते देव तुका म्हणे महादेव हो तुका म्हणे महादेव हे तुका म्हणे महादेव हो तुका म्हणे महादेव सर्व देवा मध्ये देव सर्व देवा मध्ये देवा देवा माते देव सर्व देवा माते देव देवा देवा व महादेव गिरणेश्वर महादेव की जय सर्व 33 कोटी देवामध्ये महादेव मोठे आहेत इंद्र चंद्र अग्नी वायू ब्रह्मा विष्णू महेश 33 कोटी देवामध्ये महादेव मोठे सर्व देवामध्ये महादेव मोठे आहेत पण भूमीहीन महादेवना नावर सातबारांना पत्ता नाही अमर दामारास आणि मरेल माणसे समायस जठे कोणी तटे महादेवशी हां काय लोक म्हणतात का हो मला घर बांधणंशी पण घर बांधायला जागा नाही मग घर बांधायला जागा देऊ का म्हणे कोठे म्हणे अमरधामा नको रे काका जिथं कोण नाही तिथं महादेव आहे सर्व देवामध्ये भूमीहीन आहेत मोठे आहेत काही नव्हतं महादेवाकडे पण महादेवाच्या सवासामध्ये आले पार्वती देवी हिमाराजाची कन्या मैना राणीची मुलगी हिमालयाची मुलगी पार्वती देवी 33 कोटी देवामध्ये महादेव मोठा होता आणि राजाची कन्या होती पण देवाजी देव महादेव रायाच्या सान्निध्यामध्ये आपलं जीवन कार्य समर्पित केलं सोपं आहे का नाही ते आम्ही पोटदखाल जातच वावर शका वावर आणा का नोकरी शका नोकरी विचारा का वावर शका एक शेती एक नाही पण आमच्या पार्वती देवीचं काय वैभव होतं सर्व देवामध्ये महादेव मोठे होते राजाची मुलगी होती हिमालय पर्वत त्यांची कन्या होती मैना राजेची मुलगी होती महादेवाकडे काहीच नव्हतं पण महादेवाच्या सानिध्यात शिव आणि शक्ती ब्रह्म आणि माये प्रकृती पुरुष जीव आणि शिव जगताचं विश्वाचं कार्य त्यांनी सांभाळलं त्या ठिकाणी हा महाशिवरात्रीचा उत्सव आणि सर्व भक्ती महोत्सवांचा सांभाळ करणारा सर्व भक्ती महोत्सव सांभाळ करणारा भक्ती महोत्सव या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराज की जय सर्व जगाला भारी सर्व जगाला भारी क्या बात है मौली सर्व जगाला भारी 19 फेब्रुवारी 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 महाराष्ट्राच्या शिवनेरीला शिवाई मातेच्या साक्षीला बालराजा जन्माला आला फाल्गुन महिन्याला वद्य तृतीयेला 1630 सालाला बालराजा जन्माला आला 19 फेब्रुवारी सर्व जगाला भारी 19 फेब्रुवारी सर्व जगाला भारी 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज महाराज की जय शिवाजी राजेचा जन्माला आले नसते या भारतामध्ये महाराष्ट्रात कोणी जयंती होती नाही कोणी जयंती होती नाही मी बोललो असतो पण यूट्यूब चालू शे बघा बँक बोल इथलामध्ये मी गणतरी पुढे लिहित होतो विठाला विठाला अशा भक्ती महोत्सवामध्ये आपल्या जुन्या पावन भातखेडे गावामध्ये गिरणेश्वर महादेव रायाच्या संपूर्ण हा 9 वर्षापासून 10 वर्षाची परंपरा जोपासतायत फार तुम्ही भाग्यवान आहेत जुन्या भूमीला तुम्ही ओळखलं ही तुमची पूर्वजांची जन्मभूमी आहे तुमचे पूर्वज या भूमीमध्ये जन्माला आलेले आहेत आणि तुमच्या पूर्वजांचा सांभाळ या गिरणेच्या तटीवर तुमच्या पूर्वजांचा सांभाळ या भूमीने केला या महादेवाने केला या हनुमंतराने केला ते तुम्ही जोपासतायत म्हणून माई बापानं आणि त्या ठिकाणी काल्याचं कीर्तन विठाला विठाला टाका पोडी करा काला राहणार असे बसा जेवण चला घरे का मला सबसिडी भेट जाईल घाबरू नका बेम काढू नका हानी फुटणी चाली
प्रसाद रे लोकाल खाला बेटी दे सोडी बरं शेवत जोगेन जोगे बस गमी घे ते काय लगीन गाठ गेल्या जोर मारणार ते विठाला 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 विठ्ठल 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 विठाला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. तर नारळ ते ठेवा नारळ 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 ठेवून द्या आता हां तो फोटो यायला पाहिजे ना तरी अंडी दिकी आम्ही दिखावत ना आमनं डोकं दिखावणी आणि पाय दिकी विठाला 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 विठ्ठल 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 इदचे चरित्र केले नारायणे वेदचे चरित्र केले नारायणे वेदचे चरित्र केले नारायणे वेदचे चरित्र केले नारायणे रागता गोधने रागताए 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 रागता गोधने माझी वाणी तुझे वर्ण गुण नाम 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 वेदसे चरित्र केले नारायण रांगता गोधन राखी पाय संत तुकाराम महाराज अभंगामध्ये राम अवतारानंतर देवाचं कृष्ण अवताराचं चरित्र म्हणजे काल्याचं राम अवतार झाल्यानंतर देवाने कृष्ण अवतार त्याचं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोपडी दश म्हणजे 10 5 ज्ञानेंद्रिय 5 ज्ञानाने ओळखा कर्माने सांभाळा भक्तीने अनुभवधारा त्या कृष्ण अवताराचं देवाचे कृष्णाचं देवाचं चरित्र म्हणजे सोपं नाही जे राम अवतार संपल्यानंतर कृष्णाचा सुरुवात झाली कृष्ण अवतार मथुरनगरीचा राजा कंस अत्याचाराने करू लागला ऋषीमुनींना त्रास देऊ लागले धर्म संस्थापना माही बापानं स्थापना त्या ठिकाणी होत असताना त्या ठिकाणी अत्याचार अन्याय करतोय धर्माला ग्लानी आली ऋषीमुनी यज्ञ याग करत होते मायावी शस्त्र सुटत होते आणि त्या ठिकाणी धार्मिक क्षेत्रामध्ये कुठतरी माही बापानं पायबंद बसत होता पृथ्वी मातेवर पापाचा भार झाला ऋषीमुनी कंटाळले रानावनात गेले दर्या डोंगरात गेले कंस नावाचा राक्ष अत्याचार अन्याय करतो पृथ्वी माता म्हणते या डोक्याचा माझा पापाचा भार मी सहन करत नाही आणि पृथ्वी मातेनं गायचं रूप धारण केलं नारद मुनींकडे आले नारायण 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 स्वामी नारायण 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 नमो नारायण नमो नमः या मुनिवरा या
पृथ्वी मातेने सांगितलं या स्वागत तुमचं. पृथ्वी मातेने स्वागत केलं, नारदाने स्वागत केलं. पृथ्वी माते काय याने केलं? हा नारद म्हणे जीवनात फार दुःख आहे. कंस नावाचा राक्षस अत्याचार करतो, अन्याय करतो. मी पापाचा भार सहन करू शकत नाही. माझ्यावर चला आणि देवाधिकांना सांगा तुम्ही अवतार घ्या, धर्माची स्थापना करा. नारद म्हणे पृथ्वी माता ब्रह्मलोकामध्ये आली. ब्रह्मलोकामध्ये आल्यानंतर ब्रह्मदेवजी ध्यानस्थ होते. नारायण नारायण या मुनीवरा आसन स्वीकारा. काय न केलं म्हणे पीक म्हणा फार्म भरा पण काय खातावर पैसा भेटणार नाही. सांगितलं काय न केलं. नारद मुनी म्हणता पृथ्वी माझ्या डोक्यावर पापाचा भार आहे. कंस नावाचा राक्षस अत्याचार करतो, अन्याय करतो. म्हणजे मग तुम्ही अवतार घ्या आणि त्या मथुरेच्या कंसाला जागेवर थांबा, युद्ध करा. ब्रह्मदेव म्हणतो मी कुंभार आहे, जर मला पाठवतो ते काम माझं नाही. तुम्ही भगवान शिवजीकडे जा. मग भगवान शिवजीकडे कैलास आहे. शिवजी ध्यानस्थ बसले होते. नागेंद्र राय त्रिलोचनाय पद्मांगराय महेश्वराय गजाय शिवराय दिगंबराय तत्त्वमंगलाय नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. रामेश्वराय, ओम रामेश्वराय. गिरणेश्वराय, ओम गिरणेश्वराय. नागेश्वराय ओम नागेश्वराय. गिरणेश्वराय ओम गिरणेश्वराय. श्री शिवाय नमः शिवाय नमः. जय हो श्री जीवाय नमः तुभ्यं. श्री जीवाय नमः तुभ्यं. पार्वते पते हर हर महादेव. शिवजी ध्यानातून उठून बसले. शिवजी म्हणे काय मुनिवरा काय न केलं. पृथ्वी माते म्हणते की पापाचा भार झाला, मथुरेचा राजा अत्याचार अन्याय करतो, तुम्ही अवतार घ्या. भगवान शिवजी म्हणतो मी येणार नाही. का समुद्र मंथन केलं, विष प्राशक अंगात आला. नवे नवे माझं कार्य सोपं नव्हतं. सतीचं माझं लग्न लागलं, दक्षराची मुलगी सती त्यांच्याबरोबर लग्न लागलं आणि त्या लग्नाच्या मध्ये योगानं आम्ही कैलासामध्ये आलो. दक्ष राजांचा अपमान झाला. दक्ष राजा आम्हाला बोलवलं आणि त्या ठिकाणी माझा अपमान केला. त्या ठिकाणी यज्ञाच्या प्रसंगाला माझ्या सतीला सहन झालं नाही आणि सतीने पाहिलं की माझे पती देवाजी देव महादेव रायाचा वडिलांनी अपमान केला. म्हणे बाबा हात जोडतो, पाया पडते, तुम्ही माझ्या स्वामींचा माझ्या महादेवाचा शिवजीचा अपमान करू नका. पत्नी सर्व सहन करते. पत्नी पतीचा अपमान सहन, तो पती बी तसा पाहिजे. जर तो संध्याकाळी एरंडोलतीन कासोदातीन जर लेजीन किसन उन्हा चल मेरे भाई, तरी त्याच्यासाठी माझ्या मायमाली उपास करतो. कोणता उपास करतो मी? हा हा हारतालिका. एक काम करा, उल्हासाने हारतालिकाले त्या मालकले बोलावं, पारणं सोडा आता या. त्या मालकले सांगा ना हारतालिका पारणं दिता का. मी तुम्हाला सर्व काय करत दिनभर उपास कर, महादेवा मंदिरावर पाणीचा अभिषेक केला, कथा ऐकली, नामस्मरण केलं. आता मी पारणं सोडायलो. हारतालिकानं मला सोना चांदी ऐश्वर्य काहीच नका, फक्त हारतालिकानं पारणं सोडणारे एवढंच बोला म्हणून दोघी. काय सांगा की पुल्ला चालणी हारतालिका येईपर्यंत मी शाकाहारी जीवन जगतो असं बोली दाखवा. हां, आणि जोपर्यंत तुम्ही मला सांगतच नाही तोपर्यंत मी पारणं सोडावणी असं बोली दाखवा. ऐकते ऐक, नाही ऐकत जीव्या. भगवान शिवजी म्हणतात नाही. शेवटी सतीचा अवतार कार्य संपलं आणि पार्वती म्हणून हिमालयाच्या घरी जन्माला यावं लागलं माझी सेवा. आणि शेवटी भगवान शिवजी पती मिळाला पाहिजे. महाशिवरात्री उत्सवाचं महत्व काय? महाशिवरात्र म्हणजे काय? महागमध्ये शिवरात्रीचा महाशिवरात्री महत्व काय आहे? म्हणे काय? बस फराळ करा ना आणि उपास करा ना, महादेवना पाय पडा ना, भंडारा खावा ना आणि गर्विंगी. महादेवाची शिवरात्रीचा महत्वाचा दिवस आहे. महाशिवरात्रीचा दिवस म्हणजे देवाजी देव महादेव आणि पार्वती देवीचं लग्न लागलेलं आहे. लग्नाचा दिवस आहे. हा, काल दिन लगीन लागणं आणि आज लगीनी पंगतची लग्नाची पंगत आहे. लक्षात ठेवा.
स्वतःच्या मुला मुलीच्या लेकीच्या लग्नामध्ये आपण पंगत करतो, अन्नदान करतो. पण किती भाग्यवान आहे ही परंपरा की 9 वर्षापासून हे 10 वर्षाची देवाजी जे महादेवरायाच्या महाशिवरात्रीला भोजन देणं म्हणजे शंकर पार्वतीच्या लग्नाची पंगत तुम्ही देताय. महाराज काय सांगावं ओ बापरे, लगीन काढली लागलं आणि जेवाले आज बोलावं हे महादेवाचं आहे. बसू द्या विठाला विठाला महाशिवरात्रीला कोणी जरी विचारलं महाशिवरात्र म्हणजे काय, तुम्ही कीर्तन ऐकलं ना. महाशिवरात्रीला देवाजी देव महादेवरायाचं आणि पार्वतीचं लग्न झालं. मार्गशीर्ष महिन्याच्या पंचमीला द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा आणि रुक्मिणी मातेचं लग्न झालं. रुक्मिणी स्वयंवर. आणि पौष शुद्ध पौर्णिमाला निळदुर्गाला त्या ठिकाणी तुळजापूरच्या पुढे निळदुर्गाला पौष शुद्ध पौर्णिमाला मल्हार मार्तंड खंडराचं लग्न लागलं. खंडराच्या नावाला खंडेरायाचं लग्न लागलं. निळदुर्गा महासादेवीचं आणि खंडेरायाचं लग्न लागलं पौष शुद्ध पौर्णिमेला. तसं देवादेव महादेवराय म्हणतात सतीचं कार्य संपलं, परत जन्माला आली आणि मला लग्न करावं लागलं. इच्छा नव्हती तर लग्न केलं. सोपं नाही, लग्न तुम्हाला करावं लागेल. शिवजी नाही म्हणायचे पण आग्रह केला. त्या तर्कासुर नावाचा राक्षसाला मारण्यासाठी पार्वती देवीचं आणि भगवान शंकराचं लग्न झालं. कोण प्रसंग आहे शिवपुराणामध्ये माही बापांना लक्षात ठेवा. महाशिवरात्रीला महादेवाचं जीवन कार्य कथा ऐकणं, काल्याचं कीर्तन कथा ऐकणं आपल्या जीवनाची व्यथा, संसाराची व्यथा दूर करण्यासाठी ही कथा आहे. मग त्यावेळेस सतीचं कार्य संपलं, पार्वतीचं लग्न लागलं आणि त्यावेळेचं लग्न सोपं नाही. लग्नाला कोण कोण होते आता लग्न महादेवाच्या लग्नाला इंद्र चंद्र अग्नी वायू ब्रह्मा विष्णुमय 33 कोटी द्या सर्व देवाधिक लग्नाला आले. लग्नाला आल्यानंतर महादेवाच्या लग्नाची तयारी सर्व देव ऋषी मुनी राजे मुनी सर्व लग्नाला आले आणि हिमालय पर्वत सजवला. सोन्यानं नाण्यानं दागिन्यानं चंद्र अग्नि वायू ब्रह्मा विष्णू महेश. शिवरात्रीच्या दिवशी सर्व 33 कोटीचे ऋषीमुनी साधू भक्त आले. त्या हिमालयाच्या लोकांनी बघितलं नवरदेवचं वऱ्हाड इतकं सुंदर आहे तर नवरदेव किती सुंदर असेल. सूर्य इंद्र चंद्र विष्णू अग्नी नवरदेवचं वऱ्हाडाचं लग्नाची स्तुती करू लागले. आणि जवळ वऱ्हाड इतकं सुंदर आहे तर नवरदेव किती सुंदर आहे. आणि जवळ नवरदेव म्हणला पाहुणा लगीन दिन तर बिगर कपडाच ना होणार. भगवान शिवजीच्या अंगावर बसलं नव्हतं. नारद मुनी पुढे आले. शिवजी तुम्ही पार्वती देवीच्या घरी लग्नाला आले. हिमालयाची कन्या हिमराजाची मुलगी मणाराजीची कन्या आणि तुम्ही असा कसा लगीन लगुना तुम्हाला वराड ते बोलतं जाऊ गोळशी तुम्ही असा कसा बोला. म्हणे देवा तुम्ही नवरदेव ते काय मेकअप केला असता. म्हणे मेकअप केला. म्हणे कोणता मेकअप केला. म्हणे सांगू. म्हणे काय पंचमहाभूताचा देव पंचमहाभूतामध्ये भस्म होणारे. लक्षात ठेवा मेकअप केला भस्म मी तोंडले लावं. माही बापानं पावडर तेच फक्त क्वालिटी बदलली. म्हणे मग देवा तुम्ही लग्नामध्ये आले काय गळ्यामध्ये सोन्याची चेन लाकेट वगैरे लाकेटशी चेनशी म्हणे कोणती चेनशी. म्हणे अवकाश साप आणि सुलोकांची राशी के कार्य मात्र भिन्न आहे. तुमनं वराळ म्हणा वराड या मानवा मावा नाही. माझं वराळ म्हणजे सोपं नाही. ज्या ज्या देशामध्ये ज्या ज्या राज्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या तालुक्यामध्ये ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या वाडीमध्ये ज्या ज्या वस्तीमध्ये स्मशानभूमी आणि स्मशानभूमीला भूताळा म्हणाल की ना वराड
नाचायला लागणार त्या भुतेचा नाचाना पायरे चांगलं वर आणणं नाचणं बनवायची त्या भूती आज मी नाचीत राहणार गिरणेश्वर महादेव एवढंच मागतो फक्त तुम्हाला लगीन मातला ना आम्हाला लगीन मातला या तुम्हाला भूती लवकर आवडल्या या भूतेचा पायऱ्या लगीन टाईमवर लागत नाही या भूते म्हणजे सोपं नाही असे भूत आले काय सांगावं अनेक देशाचे भूत अमेरिकानं भूत पाकिस्ताननं भूत इराकीरानं भूत अफगाणिस्ताननं भूत चीननं भूत युक्रेननं भूत महाराष्ट्रानं भूत गुजरातनं भूत MP नं भूत UP नं भूत त्या ठिकाणी अनेक राज्याचे भूत लोकांनी पाहिलं असा कसा भूत आहे म्हणजे अमेरिकाचं भूत लालम लाल पाकिस्ताननं भूत एक नंबरला लब्बाड ते दिनले काय चावेस त्यातले काही चावेस पाकिस्तान पहाडे चीनचं भूत मैं आ रहा हूं तू येते खरी बेनकडे का बरं चीनचं देशाचं भूत अफगाणिस्ताननं भूत मांडोशील गाय घेतात तर चालणं घेत दखलं दिसायला भेटलंच नाही रशिया युक्रेनचं भूत आमचं जोर से आ रहा है उपड सुपड होई गया भूत राज्याचे भूत बिहारनं भूत दाखलं बी नाही आणि मोठं बी नाही बिहारनं भूत दाखलं बी नाही आणि मोठं बी नाही UP भूत गण फिरानं पण कोणी ऐकी राहणार नाही आणि महाराष्ट्रानं भूत गोरं गोमट देखणं रूपान गुणवान गुटगुटीत महाराष्ट्रानं आणि गुजरातनं भूत हम करे तो सो कायदा गुजरातनं भूत सांगितलं असं अनेक बुद्धी गुणात लगीन महाराज लोकांनी पाहिलं चला लग्न वेळेवर लावा लग्न वेळेवर लावा रामाचं सीतेचं लग्न 14 सेकंद उशिरा लागलं तर रामचंद्र प्रभूला सीतामातेला वनवासात जावं लागलं तुम्ही काही करा लगीन वेळेवर लावा जर रामाचं सीते लग्न वेळेवर लागलं असं तर 14 वर्ष गेलं आम्ही 2-2 तास लेट लगीन लागतं कितला वनवास बघतो यान टोपी त्यान डोका त्यान टोपी यान डोका राहू केतू शनी नवग्रह रवी चंद्रमल बुध गुरु शनी राहू केतू नवग्रह देवाय नमा त्या राहूच्या काळाला लग्न लागलं आपत्ती आहे माई बापानं शनीचं भ्रमण झालं आपत्ती आली संकट येतं म्हणून लग्न वेळेवर लावा आणि जर त्या टाइमले जर आतेना ब्यानवाला राहतात भगवान शंकर लगीन त्या कोणतं गाणं म्हणतात आते जे म्हणतो तेच गाणं कोणतं गाणं म्हणतात त्या कोणतं गाणं म्हणतात लगीन नवर दे असतं वय म्हणा लगीन ती म्हणू दे निशे मला काही याद नाही कोणतं गाणं कोणतं बारो फूल बरसा मेरे शिवजी बारो फूल बरसा मेरे शिवजी ब्रह्मा हिमालय पर्वत मैदान हिमालय पर्वत मैदान उनके पास पार्वती कन्या पार्वती देवी खड़ी है मेरे शिवजी पार्वती देवी सखिया पार्वती देवी पार्वती देवी सखिया शिवजी को देखने लगे मेरे शिवजी बारो फूल बरसा मेरे शिवजी गणनायकं गज मोरेश्वर सीता बंबार कुर्या सदा मंगल हिमालय
ऋषी मुनी सेवा करत हिमालय पर्वता कुर्या सदा मंगलम शुभ लग्न काल लग्न होतं भगवान शिवजीचं आणि पार्वती देवीचं म्हणे महाराज लगीन काल दिन होतं आज का बल्ला गेलाय ना या पावनासामुळे उशिरा लगीन लागलं म्हणून अशा प्रकारे शिवजी म्हणतात नाही मी अवतार घेऊ शकत नाही मग भगवान विष्णूकडे आले नारायण 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 स्वामी नारायण या मुनी विष्णू देव म्हणताय नारद मुनी काय येणं केलंय मुनिवरा विष्णू देवाने विचारलं पृथ्वी मातेच्या डोक्यावर पापाचा भार झाला मथुनगरीचा राजा कुस अत्याचार अन्याय करतोय तुम्ही आता अवतार घ्या आणि त्या कंसावर युद्ध करा मला मागचा अवतार सांगा म्हणे मागचा अवतार राम अवतार चैत्र महिन्यामध्ये शुद्ध पक्षामध्ये रात्री 12 वाजता रामनवमीला आता मला बदल करायचा आहे श्रावण महिन्यामध्ये रोहिणी नक्ष बुधवार दिली रात्री 12 वाजता येणार राम अवतार दिवसा 12 वाजता मी कृष्ण अवतार घेणार आता रात्री 12 वाजता पण देवा तुम्ही अवतार घेणार पण पत्ता सांगा पत्ता खूप महत्वाचा मी घरी गावाला गेलो चिमठ्याला आता माझी नोकरी साखरीकडे राहतो धुळ्याला मी गेलो गावाकडे कीर्तन दोंड्याच्या भागामध्ये चांगलं घरी जाऊ आईला भेटून जाऊ पुढं मी घरी जायला लागलो हे तर म्हणे का म्हणे महाराज जी हरी म्हणे कोट चालणार कीर्तन म्हणते शिरपूरकडे म्हणे असं का म्हणे हो मग तरी आम्हाला येईल राम राम सांगा म्हणते येईन नाव ते काय माहिती नाही पण येईन घर न तोंड असं उभं तोंड घर अरे ओ काका नाव गाव सांग नाव का देवा तुम्ही अवतार घेणार पण पत्ता सांगा म्हणजे पत्ता सांगून विश्वास बसणार नाही यादव कुळामध्ये त्या ठिकाणी वसुदेव आणि कंसाची बहीण देवकी दोघांचं लग्न होणार आणि देवकीच्या उदरी 8वा मुलगा मी जन्माला येणार ऋषीमुनी नाराज झाले नाही देवा शक्य नाही येतो काळजी करू नका लग्नाची तयारी झाली टेंट टाकला गेला सर्व अनेक देशाचे राजे लोक आले मथुरा नगरी सजवली गेली आणि वसुदेव रथावर विराजमान झाले स्वागत केलं देवकी माताने वर मला टाकली आणि त्या रथावर पुन्हा सारथी म्हणून कंस बसला दोघांची वरात निघाली आकाशवाणी झाली आकाशाची वाणी सांगत असे कंसा अरे कंसा ज्या बहिणीचं लग्न थाटात करतोय त्या बहिणीच्या पोटी 8वा मुलगा येणार आणि तुझी पुण्यतिथी करणार घेऊन या खडगा मारा या गावाला मारू नको रवीना मारणं पाप आहे कारागृहात ठेव तुरुंगात ठेव जे आपत्ती येईल तुझ्या जवळ आम्ही आणून देणार वसुदेव ज्योती तुरुंगामध्ये राहिले अनेक दिवस गेले पहिला बाळ जन्माला आला आणि रडतो त्या ठिकाणी पारेकरी जागे झाले राजे महाराज तुमचा शत्रू जन्माला आला कंसाला धावा टाकळ कुठे माझा शत्रू देवकीच्या हातामध्ये तो बाळ होता हिरावून घेतला आणि सुंदर गोरा गोमटा देखता रूपान गुणवान सुंदर बालक म्हणून त्या कंसाने परत केला मला मारणार 8 वर्षी मी याला मारत नाही मग त्यावेळेस निरोप दिला नारदांकडे विष्णुदेवाने मी अवतार घेणार होतो त्याला मी मारणार होतो मग त्याच्या अंतर्गत दया आली आता मी मारत नाही मग नारदनी म्हणतात देवा सर तयारी झाली जाहिरात बाई सर आता हाती मी अवतार घेत नाही म्हणे नाही ज्याला मारणार त्याच्या अंतर्गत दया निर्माण झाली मी आता अवतार घेत नाही मग नारद मुनी म्हणतो मी पुढचं का नारद आले अरे नारायण अरे कंसा तुला काय करतं का देवकीचा पहिला मुलगा मारून टाक म्हणजे मला मारणार 8वा आहे गोरा गोंडा एकदा रूपान गुन्हा सुंदर असा गोंडाच बाळ आहे मी याला मारत नाही अरे एका रांगेमध्ये 8 पोरी उभं कर 1 2 3 4 5 6 7 8 जर देवनी ठराव मला खालतीन अवतार लेण्याशी 8 7 5 4 3 2 1 पहिला जे 8वा मठ्ठा 7 मार्ग मारले 8वा योग माने 7वा गेला आणि 8वा भगवान परमात्मा श्रावण महिन्यामध्ये रोहिणी नक्षत्र बुधवारी रात्री 12 वाजता देवकी आणि वसुदेव जवळ शांताकारण भुजन क्षण भगवान परमात्मा प्रकट झाले नमो नारायण विष्णू भगवान की जय देवा बाल उद्धारण कर तुझी सेवा मला करता आली पाहिजे त्याने बाल उद्धारण केलं देवकी माता रडायला लागली देव म्हणताय रडू नको म्हणे का माझा वैरी तो तुला तो काय मला मारी त्याला मारण करतात मी येरशी तो काय मला मार मग तुम्हाला भीती वाटत असेल तर गोकुळामध्ये नंद राजाकडे यशोदा मातेच्या शयन कक्षामध्ये मुलगी जन्माला आली मला त्या गोकुळामध्ये पोच करा मुलगी तुम्ही परत या पाठीमध्ये आसन तयार केलं देवाला घेतलं
ते देवकी रडायला लागली. पाठीच्या आसनावर ठेवलं, डोक्यावर ठेवलं, कृपादृष्टी केली, कुलप गळाले, पारेकरी झोपी गेले आणि मथुरेतून गोकुळामध्ये येत आहे. यमुना माता रस्त्यात वाढी आली. गिरणासारखी यमुना नदी, पाण्याची पातळी वाढते. माझ्या मार्गावरून देव जातोय. देवा दर्शन घेतलं, पाण्याची पातळी वाढली. देवानं पाहिलं माझ्या बापाला दुःख होणार. यमुनेला दर्शन दिलं, उजा पाय सांगू टाकला, रस्ता मोकळा झाला आणि मथुरेमध्ये आले. आणि मथुरेतून गोकुळामध्ये आल्यानंतर गोकुळामध्ये जेव्हा भगवान परमात्मा आले त्यावेळेस माझ्या बापांनो आणि भगवान मथुरेमध्ये आल्यानंतर मथुरेतून गोकुळामध्ये आले. मथुरेमध्ये त्या शयन कक्षामध्ये बाळ झोपला होता आणि त्या प्रसंगाला माई बापानं मुलीला घेतलं, यशोमाच्या शयन कक्षात ठेवलं, देवाला घेतलं आणि पाठीमध्ये आणलं. आणि अशा प्रकारे भगवान परमात्मा सोडून वसुदेव निघायला लागले. रडू आलं. डोळ्याचे अश्रू थांबू नका, पुसून टाका. त्या ठिकाणी येतो चिंता करून तुम्हाला सोडतोय. अशा प्रकारे त्या गोकुळामध्ये आनंद. नंदराजाला मुलगा झाला, बातमी पसरली. नंदराजाला मुलगा झाला. म्हणे चला बाई चला गोकुळाला चला. चला बाई चला गोकुळाला चला. चला बाई चला गोकुळाला चला. गोकुळाला चला बाई गोकुळाला चला. ओ चला बाई चला गोकुळाला चला. हे गौडा पुत्र झाला यशोदेला. एक जावी एक पुढे एक वाणी उंडाळे. पुत्र झाला यशोदेला. गौडा पुत्र झाला यशोदेला. त्या ठिकाणी भगवान कृष्णाचा जन्म उत्सव. इतका आनंद गोकुळामध्ये अष्टमीच्या रात्री तर यमुनेच्या काठी गोकुळ मी आनंद भयो रे. जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की, श्री कन्हैया लाल. जन्म उत्सव आनंदात साजरा झाला. कृष्ण जन्म साजरा. वसुदेव मुलगीला घेऊन परत आला. पाठीतून मुलगी उचलल्याबरोबर देवकीच्या हातात दिली. मुलगी ट्या ट्या मुलगी रडायला. आयुष्यामध्ये मुलगी 2 वेळा खरं रडते. बाप सुद्धा आयुष्यात 2 वेळा रडतो. दवाखान्यामध्ये मुलीचा जन्म झाला. रडण्याचा आवाज आला. बापाने ऐकलं. डॉक्टर बाहेर आले. दवाखान्याच्या दरवाजाजवळ आले. अहो भाग्यवान, तुमच्याकडे कन्याचा जन्म झाला. मुलगी जन्माला आली. मुलगीचं नाव ऐकल्याबरोबर दवाखान्यामध्ये मुलगी रडते. दवाखान्याच्या वट्यावर बाप रडतो. आते काय खरं नाही. शिक्षण करायचं, लहानाचं मोठं करायचं, लग्न करायचं, बाप रडतो लेकीसाठी. लक्षात ठेवा, मुलीचं जिव्हाळा खूप वेगळा असतो. पण त्या मुलीबद्दल नाराज झाला आणि शेवटी नाराजीमध्ये मुलीच्या आईला, मुलीच्या मामाकडे आजोळी पोच करतो. ज्या मुलीबद्दल मुलीचा बाप नाराज होतो तोच बाप त्या मुलीला आणतोय. ज्या मुलीबद्दल नाराजी होती त्या मुलीशी खेळतोय, लहानाचं मोठं करतोय आणि त्यांच्या परिस्थितीने मुलीचं लग्न करतोय. लग्नामध्ये बाप कधी रडत नाही. आयुष्यामध्ये असं कधी पाहिलं का रडतो म्हणजे रडतो. किती प्रसंग जरी आला, आपत्ती आली, संकट आला, डोळ्यामध्ये अश्रू, पण जेव्हा मुलीची विदाई करते आणि जेव्हा मुलगी सासरला जाते, आज माय आणि बाप असे लेख करतात. कन्या सासुर जाये मागे परतुनी पाये. मागे परतुनी पाये. कन्या सासुराची जाये मागे परतुनी पाये. बाप आणि लेक रडतायत. मला विचारलं माझ्या वरिष्ठांनी, म्हणजे मुलगा मुलगीमध्ये फरक काय आहे? जिजाऊ जयंतीचा कार्यक्रम होता, माझा ऐतिहासिक शायरी कार्यक्रम होता. मी सांगितलं माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना की मला जायचं आहे सिंदखेडच्या राजाजवळ, गडाजवळ जायचं आहे. त्या ठिकाणी
कार्यक्रम आहे जिजाऊ जयंतीचा. म्हणजे आमचे अधिकारी म्हणायला लागले म्हणे काहो रावसाहेब मुलगीचा आनंद किती असतो. जिजाऊ जयंती, अहिल्यामाता होळकर जयंती, सावित्रीमाता फुले जयंती आणि समाजात मुलगीवर नाराजी का वाढते. मुलगा मुलगीमध्ये फरक काय मी माझ्या सांगितलं वरिष्ठांना अधिकाऱ्यांना. मुलगा मुलीचा फरक सांगण्याचा नसून तो प्रत्यक्षात डोळ्यामध्ये दृश्य दिसतं तेव्हा सांगावं लागतं. काही दिवस गेले त्यांचा आमचा परिवार गेलो कोकणामध्ये गेलो आणि गेल्यानंतर ऐका मुला मुलीचा फरक काय असतो. मुलगा मुलगी म्हणजे काय. हां शिष्टाचार झाला, स्वागत झालं. सकाळची वेळ होती. मुलीचे म्हणजे साहेबांचे सासरे बंगलीवर बसले होते, झोका घेत होते, पेपर वाचत होते. 11 वाजेची वेळ झाली आणि 11 वाजेला सुनबाई विचारते सासऱ्यांना. सासऱ्या सुनबाई काय विचारते म्हणजे बाबा जेवण करता का. सुनबाई काय विचारते सासऱ्यांना बाबा जेवण करता का. मुलगा कंपनीतून कामातून आला आरशी बोलून. मुलाने विचारलं बाबाला बाबा जेवण केलं का. सुनबाई काय विचारतस जेवण कर का, जेवण करता का. मुलगा जेवण केलं का. आणि मुलगी म्हणते बास बाबा संध्याकाळी परतीच्या प्रवासाला धुळ्याला मार्गस्थ व्हायचं आहे, आमच्यावर जेवायला बसा. हे जेव्हा बापाला कळतं हेच प्रेम मुलीचं असतं. तसे मुलगी जन्माला आली, रडा लागली. कंसाला निरोप गेला. कंस धावत आला, दोघे पाय हाताशी घेतले, पकडले वर घरात डोक्यात फिरवते आणि मायावती निघून गेली. अरे तुझं लागी वदी उपर तू का मला मारतो, तुला मारणारा माझ्या अगोदर मथुरेमध्ये जन्माला आला नव्हे, गोकुळात तो आता वाढतोय, लहानाचा मोठं होतोय. अशा प्रकारे त्या प्रसंगाला कंस घाबरला. आडवा बैठक घेतली. माझा शत्रू जो मारून येईल त्याला योग्य ते बक्षीस दिलं जाईल. मग त्यावेळेस कंसाला मारण्यासाठी पुतना नावाची मायावी राक्षसी तिने सांगितलं राजा त्या ठिकाणी कंसची तीच बरं मुलाला मारायचं, एवढी बैठक घ्यायचं काय काम आहे. मी जाते आणि त्या कृष्णाला मारून येणार. मग पुतना नावाची राक्षसीन होती आणि तिने सुंदर रूप स्त्रीचं तयार केलं. या विश्वामध्ये जगामध्ये पहिलं ब्युटी पार्लर करणारी महिला कोण. पुतना नावाची स्त्री. मायावी रूप धारण केलं होतं, सोडून दिलं, सुंदर रूप धारण केलं. गोकुळामध्ये आले आणि माई बापानं वातावरण भयानक अवघड झालं. गुरु आंबळता फोडताय, झाडं हाडताय, अशा प्रसंग आला. त्यावेळेस अपशकुन गळतोय आणि त्या विचारलं पुतण्याने नंदरावाडा कुठं म्हणे बाबा रे आंब्या डोळ्याचे तोरण आहे, बघी पताका आहे, नंदरायाचा वाडा आहे. मला भाक मारली यशोदे वाड्यातून यशोदा मैया आली. काय झालं म्हणे काय झालं. या 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 स्वागत म्हणे. कागबाई अहंकार बनत तुला मुलगा झाला का. निरोप चिठ्ठी नामकरण सोहळा झालं. मला बोलवलं नाही. बसा दूध घ्या पाणी घ्या. बसवलं. तो मुलगा कुठे आहे. यशोदा मैया म्हणते त्याला आंघोळ केली, पाळण्यात झोपी गेलेला आहे. थांबा ना स्वयंपाक करते, जेवण करानंतर बघू. चेहऱ्याकडे बघितलं दृष्टी बरोबर ती अपशब्द दिसू लागलं. त्या प्रसंगाला यशोदाने ओळखलं. थांबा ना. मुलगा स्नान करून कन्हैया कन्याला झोपवलं पाण्यात. देव म्हणतो माझी आई किती बुडी, मला झोपणं होतं कमी होतं का. देव टहाळा लागले. यशोदा खोटं बोलते. पुतना नावाची राक्षसी पाळण्याजवळ गेली. देवाला पाण्यातून बाहेर काढलं, खासेला लावलं. ब्रह्म माये पृथ्वी जीव आणि शिव भगवान परमात्मा देव होता. विश्व सुरुवात केली, विश्व ओढलं गेलं. रथ सुरुवात केली. पुतना रथप्राण झाली आणि मेली. एक विश्वरूप माई बापानं नव्हतं, एक राशी दिसू लागलं. यशोदा घाबरली. कृष्णा हे काय केलं. देव म्हणतो मला रान लावून चालणार नाही, पुढं मला फार मोठं काम करायचंय. ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात तारिले या रूपे अनाथ हे जगा तारिले या रूपे अनाथ हे जगा तारिले या रूपे अनाथ हे जगा तारिले या रूपे रूपे अनाथ हे
अवतार घेतले देव म्हणतो 7 जन्मता पूर्ण देवाता पूर्ण अवतार धरावा प्रत्येकाच्या हृदयामध्ये. मग देव म्हणतो अरे मी कृष्ण अवतार धारण केला, वेड्या वाकड्या पेंद्या तुम्ही अशी उदबत्तीच्या करता ते दूध तू लोणी खा आणि युद्ध करायचे, मोठे राक्षस मारायचे. देवा दूध खाण्याची इच्छा आहे पण दूध तुम्ही सेवन करा, दही दूध तुम्ही खा, खाण्याची इच्छा आहे सर्व दूध मध्ये मध्ये विकतायत. माझं भजन करा, नामस्मरण करा. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कुमार विठोबार कुमार गोपाल कुमार विठोबार कुमार गोपाल कुमार विठोबार कुमार विठोबार विठोबार कुमार 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 विठोबार घुमाए विठोबार कुमार विठोबार घुमाए विठोबार कुमार घुमार घुमार विठोबार कुमार घुमार कुमार विठोबार घुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार घुमाए विठोबार कुमार विठोबार कुमार घुमार विठोबार घुमाए कुमार घुमाए विठोबार कुमार विठोबार कुमार घुमाए विठोबार कुमार विठोबार 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 कुमार गोपाल कृष्ण भगवान की जय गणेश महादेव की जय कुमार देव म्हणतो मला लालून पालन पुढं फार मोठं काम करायचं. काय काम करायचंय? मोठं युद्ध करायचंय. गर्द दही दूध पूर्ण देवा खाण्याची इच्छा आहे पण सर्व दूध मूत्र बाजरी विका जातात, खायला मिळेल. दौंडी पिटवा उद्यापासून मग तुझ्या बाजारात दूध विकायला जाऊ नका. दौंडी पिटली ऐकत नाही म्हणून गोपाळानं चला माझ्याकडे या, संध्याकाळी या, जंग म्हणजे अंधार पडला माझ्याकडे या. देवाकडे, गुरुकडे, संताकडे, आईवडिलांकडे, बहिणीकडे रिकाम्या हाताने जायचं नाही शास्त्र म्हणतंय. मग देव म्हणतो आम्ही काय आणू? आपल्याला लहान लहान मुलं समृद्ध वरती असो काठी आण, बस काठी मारायची गाला फोडायचा. मग देवा म्हणा मी काय आणू? एक काम कर, दही दूध खाता काय कधी कोण जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर जागृत अवस्थेमध्ये त्या ठिकाणी गळ उठून बसल्यानंतर आपण लहान लहान मुलं सवंगडी पकडले जाणार. मग जी गळ पकडण्यासाठी येणार ती त्या रस्त्यात बघू काय टाका काटे टुसतील. आपण घरी दुसरी सांग तेव्हा मी काय आणू? तू एवढी घेतली आणि काठी कराटे काठी घेतली आणि संध्याकाळ झाली चला दही दूध खायला याला तरी यारी लागे अवघ्या माझ्या मागे मागे आधी देतो पोट भरी पुढे म्हणाला मागे मागे आज दे दो पोट भरी पुढे म्हणाला तो वाडा बंद आहे. कोणी कोणाशी बोलू नका, वाडा बंद आहे. पण जायचं कसं वाड्यामध्ये? देवाने कृपा दृष्टी केली. डोळे लावा, सर्वांनी डोळे लावले. वाड्या बाहेरचे गोपाळ होते देवास्थित वाड्यामध्ये आले. वाडा उघडला, दही दूध तुटवणी खाल्ली गेली. देवा चला घरी. एक वाकड्या म्हणे वाड्याना बाहेर होतो, वाड्यामध्ये आलो, दही दूध तूप खाल्लं, पुन्हा लावा डोळे. आता देव काय करतो ते आपण बघू. जर काळजीन पाहिजे आहे आपले समजी घे. स्वतंत्र उमेदवार गर्दीम कसं अंग टाकणार. सर्वांनी डोळे लावले, डोळ्यावर असे हात ठेवले. लावा डोळे, जास्त डोळे लावा. तो वाडा बाहेर आणि वाडा माच. देवा घरचे उठून बसते, नुकसान माझ्यावर. अरे तू का थांबला? हाक मारले. देवा मला बाहेर काढा. देवा मी तुला पाहत होतो आणि तुझी योजना मी लक्षात घेऊन मी काहीतरी स्वतंत्र काय. देव म्हणतो अरे जपी तपी संन्यासी त्यागी महात्मांना सुद्धा मी तुला काय करायला खूप केली. वाड्या बाहेर त्यांना काढलं, उजेड पडलं. सुनबाई म्हणते त्या ठिकाणी देव भगवान परमात्मा काने देशामध्ये दही दूध खायला आले. काने देशाचा देश आहे, कानाचा देश आहे. मग आपले खानदेशी गवळण आईने भाषेमध्ये वर्णन करते. दही दूध खाऊन मडके पोडून संतानास केला
घरात चोर फिरला फिरला फिरला. सुनबाईला सर्व आवडलं. एक दिवशी देवाने खूप खोड्या केल्या. गोकुळाशी गोळ्या कळालं नंदराजाचा मुलगा आहे तर दैदूत तूप लोणी खातो खोड्या करतो आणि जागतिक महिला दिन त्यांनी साजरा केला. जागतिक महिला दिन मोर्चा काढला. यशोदे तुझा कन्हैया गाणं कुठे गेला म्हणे का आमच्या घरी येतो दही दूध तूप लोणी खातो म्हणे असं असं कसं देवाचा देव टाकला देव एका पायाने असं कसा देवाचा देव टाकला देव एका पायाने. घरी जातो दही दूध भांडण आलं तू यांच्याकडे जातो दैदूत तू लोणी खातो का नाही आहे मी कोणाचा मुलगा आहे नंदराजाचा मुलगा आहे म्हणे मग माझ्या घरी गाई किती आहे 9 लाख गाई माझ्या घरी आहेत 9 लाख गाई जर माझ्या घरी आहेत माझं घरचं दैदूत यांच्याकडे खायला जाऊ कसं हा थांबा आता तुम्ही येऊ द्या आम्ही बांधून ठेवतो नंतर तुला बोलवतो. यशोदा मैया गोपिका गवळून गेल्या यशोदा मंथन केलं आणि त्याने देव म्हणतो भूक लागली आईने स्वयंपाक केला आणि डेऱ्यामध्ये प्रवेश केला. टाकाचं पाणी वरती आहे लोणी येत नाही. त्या प्रसंगाला यशोदा मैयाने बघितलं अरे कृष्णा असा कसा म्हणे काय इतका खोड्या करतो तुला मी ठेवणार नाही गोकुळामध्ये हातामध्ये काठी खांद्यावर कामळा गोधन चारा वया जातो शारंग पाणी गाई चारा रानात गेला रे गोपाल गोगाडीवाला गाई चाराया रानात गेला रे मला गोपाल गोगाडीवाला. भगवान परमात्मा गाई चाऱ्यासाठी गेले उजड पडलं. सुनबाई उठून बसता घराचे सगळे काम आवरले गेले. या देवाचं ध्यान करायचं तो देव दिसत नाही कृष्ण दिसत नाही. मग त्या गोपिका आल्या म्हणे आई यशोदा मैया आमचा कन्हैया काना कोठी गेला म्हणे काकाबाई तुमच्यासाठी माझ्या मुलाला यमुनाच्या काठावर गाईच पाठवलं. आता यमुना काठ म्हणजे सोपं नाही बडी दूर नगरी बडी दूर नगर आहे पण करावं काय भक्तीच्या रूपामध्ये ती घेऊन आल्या. काही अंकर देवाला भेटली अंकरूपी घेऊन येते त्या ठिकाणी देवाचं दर्शन घ्यायचे. देव म्हणतो अरे गोपाळांनो यांच्या अंकारामुळे मी यमुना काठावर आलो. यमुनेला खळा घ्या आणि मारा मारला खोला खळा याने फोडला घडा. अंकारूपी घड्याला भक्तीरूपी खळा बसला. अंकार दुसरी अवस्था भक्तीच्या रूपात आली. पुतळ्या डोरल्या साकड्या पैंजण कमरेला कंबर पडला. पुतळ्या डोरल्या साकड्या कमरेला कंबर पडला. नाकात घालून सर्व ताट माट करुणी नेसली गा छान पैठणी नेसली गा छान. गोपाळांनो आता खडे मारू नका भक्तीच्या रूपात ते आले. त्या ठिकाणी शिमगा रंगपती तुम्ही सुरू करा. धुलीवंदन केला पाण्याची चूळ भरा यमुनेची सरे गोपाळ गोड रिंगण केलं. भक्तीची अवस्था ज्ञानामध्ये कळाली आणि त्या ज्ञानात जाते गोपाळ नसून देव दिसू लागले. त्या गोपिकांना नको मारू रे काना रंग पिचकारी सारी रंगानं भिजेल गोरी सारी नको मारू रे काना पिचकारी सारी रंगानं भिजेल खेळ खेळ त्यावेळचे खेळ आताचे खेळ गोपाळांबरोबर देवाने खेळ खेळले. खेळाचा शोध कोणी लावला असेल तर गोपाळ कृष्णाने त्यावेळचा खेळ हम मम पोरा हम हम पोरा खेळ भवरा ग बाई भवरा खेळ भवरा ग बाई भवरा. खूप खेळतायत काय अरे दुसरा नवीन खेळ काढ ना तुझ्या दमात खेळता बरं. आणि आते ना खेळ गरमा टीम तयार मुलाच्या हातामध्ये बॅट हा त्या ठिकाणी मुलाची वडील घरामध्ये खिलाडी आणि मुलाची आई अंपायर चलच्या त्यावेळची खेळ
देवा खेळायचं हुतू तू 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 हुतू तू तू हुतू तू 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 हुतू तू तू लय खेळ खेळले गेले. कालची शिवरात्र आहे, भूक लागली, खांदी बार पोटी भूक, काय खेळाव्याचे सुख. देवा भूक लागली, सगळ्या गाईंना बोलवा आणि नंतर आपण भोजन करू. मग सगळ्या गाईंना बोलवलं. देवा आम्ही सगळ्या गाई बोलवते, पण मनरूपी गाय तुझ्या बासरीचा नाद बरं मला ते मनरूपी गाय येणार. सकाळची वेळ जणू अंधार होता, पक्षी किलबे करताय, कोकिळा गाय करताय, पाठीची वेळ त्यावेळची पाठ आणि आतीनी पाठ. आम्ही ठरवतो मोबाईल वाजना उठा जागे भारी आता. काय पाठीचं वर्णन केलं आपले बालकवी धरंगाचे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. काय त्यांच्या कविता. प्रभात झाली दिशा उजळल्या मावळली, ब्रह्मांडाच्या नयनावरती ओसरली ग्लानी, पूर्व समुद्र छटा पसरली रंग सुवर्णाची, गुलाल उधळून मोठ नदी लाल लालाची. अशा प्रकारे सकाळचं वर्णन बालकवींनी केलं. त्यावेळेस गाईंना बोलवलं, मनरूपी गाईला बोलवणं. देवाने ओठावर बांसरी ठेवली. तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला काणी विवड झाले मी अंतकरणी सावडी हारे, कैसी वाजवली मुरली वाजवली मुरली मुरली न्याली कुसिना सिना शुदुरियाना न्यारिया माझी आहे तैसी पायी. देवा घरी गेलो ती शुदुरी. मग देवा आम्ही रजगुण तमुळे वावरणारे आहेत, पण सत्वगुणाचा अंश आम्ही मिळाला पाहिजे. एकत्र शुद्धी केली आणि देवाने जो काला केला कृष्ण अवतारा, तो काला आपल्या गिरणेश्वर महादेवाच्या राऊळामध्ये आज शिवरात्रीच्या प्रसंगाला आपण पारला करतोय. तो अवतार अभंगाच्या शेवटच्या चरणी आहे तुका बाल धर्माचा स्थापन, आहे तुका पद धर्माचा स्थापन, आहे तुका माने धर्म दौलवाने, आहे तुका माने धर्म दौलवाने, आहे तुका बाल धर्माचा स्थापन, आहे तुका पद धर्माचा स्थापन, आहे तुका माने धर्म दौलवाने, आहे तुका माने धर्म दौलवाने. केला नारायण अवतार, केला नारायण अवतार, तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. देवाने तो काला नारायण अवतारात कृष्ण अवतार घेतला आणि तो काला केला. आणि ती काला कोणी परवा कोणी आणली असेल तर ज्ञानेश्वर मावली. ज्ञानराज बावले बावले ज्ञानेश्वर बावले. संप्रदायाची परंपरा. जगामध्ये विश्वामध्ये पहिले वारकरी कोण असतील तर महादेव पहिले वारकरी आहेत. आणि तिथून कालाची सुरुवात झाली. मौलींची आणली परंपरा. गुरु रामदास बाबा आजपर्यंत उपासतोय आपण असा काला. शिवरात्रीच्या पारण्याला आपण काला घेतोय. काल्याचा प्रसाद तुम्ही घ्या. अशा प्रकारे तो का म्हणे काला वैकुंठी वैकुंठाती ब्रह्मलोकाती चंद्रलोकाती असा काला तुम्ही सेवन करताय. एवढं सांगतो जाता जाता आज गिरणेश्वर महादेवाच्या जवळ ज्या मुखाने तुम्ही काल्याचा प्रसाद घेणारे नका मारकी नका वारकी नका टाळकी बना. देवाजी देव महादेव रायाच्या लग्नाचा प्रसादाचा काल आहे. महाप्रसाद आहे. एक सांगतो माझ्या तरुण बांधवांनो, ज्या मुखाने तुम्ही काला घेणार त्या मुखाने शाकाहारी जीवन जगा. हा संकल्प पुढच्या वर्षाची शिवरात्री येईपर्यंत करा. आपुली आपण करा सोडवून. हां मनाच्या मनात ठरवा. ज्या मुखाने मी आज शिवरात्रीच्या आज गिरणेश्वर महादेवाच्या रावडात काल्याचा प्रसाद महाप्रसाद खाल्ला त्या मुखाने मी शाकाहारी जीवन जगणार. संध्याकाळी लेजिम किसन येवाव नाही. मनाच्या मना असं करा. शाकाहारी जीवन जगायचं. निश्चयाचे बडतो का म्हणते ती पण असा काल्याचा प्रसंग माझ्या समोर जुनी भजनीमठ आमच्या भगवान म्हणून फोन केला. मौलींचा जुना फार दिवसांनी आलो. मायेची गायक वादक मंडळी सरी मंडळी आली. भाग्य समजतं मायबापांनो. अशा काल्याचा प्रसाद तुम्ही करतायत. फार महत्त्वाची पंगत ही देवाजी देव भगवान शंकराची महादेवाची लग्नाची पंगत आहे.
आपल्या मुलीच्या लग्नामध्ये मुलाचे अन्नदान करतो. या ठिकाणी फार मोठी महत्त्वाची परंपरा आहे. अशा पर हा महाप्रसाद घेतो. जाता जाता आपण गिरणेश्वर महादेवाकडे आलो आणि शिवाजी महाराज त्या ठिकाणी रोडेश्वरला गेले. छत्रपती शिवाजी महाराज की